किसान नागरी सहकारी पतसंस्थेस नवीन 4 शाखा मंजूर. संस्थेची सतत 13% लाभांश देण्याची परंपरा कायम. किसान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कुंडल संस्थेस भवानीनगर, देवराष्ट्रे, वांगी, आळसुंद या ठिकाणी नवीन 4 शाखा मंजूर झाल्या असून लवकर सभासदांच्या पाठबळाने या शाखांचा शुभारंभ करू अशी घोषणा संस्थेचे चेअरमन अनिल लाड यांनी 29व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व 27व्या वर्धापन दिन समारंभात केली आहे. यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक किरण लाड, माजी जिल्हा परिषद सदस्य कुंडली केडके, संस्थेचे व्हाईस चेअरमन सारंग माने, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक वीरपाक्ष लुकणे, माजी सरपंच प्रमिला पुजारी, माजी ग्रामपंचायत सदस्य सुमनताई गायकवाड, माजी उपसरपंच राजेंद्र लाड, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश लाड प्रमुख उपस्थित होते. यावेळी चेअरमन अनिल लाड पुढे म्हणाले की संस्थेने संस्थेच्या सुरुवातीपासून 13% लाभांश देण्याची परंपरा ठेवली असून सतत वर्ग कायम ठेवला आहे. सभासदांच्या विश्वासामुळे संस्था प्रगतीपथावर असून आजपर्यंत 85 कोटीचा व्यवसाय केला असून आता 100 कोटीचा व्यवसाय पूर्ण करू. 100 कोटीचा व्यवसाय करणे हे मोठी गोष्ट असते ते, परंतु सभासद, कर्जदार, हितचिंतक यांच्या आशीर्वादामुळे नक्की पूर्ण करू. याच संस्थेच्या माध्यमातून खाशीबाई ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची स्थापना करून शेतकऱ्यांना शेती पिकासाठी सेंद्रिय औषधे तयार करत असून पीक वाढ उत्पादन वाढीसाठी मदत होईल. लवकरच संस्थेने कुंडल बाजारपेठेत खरेदी केलेल्या जागेमध्ये बांधकाम प्रारंभ करत आहोत. आपले प्रेम असेच वाढत राहो अशी आशा मी व्यक्त करतो, असे ते शेवटी म्हणाले. या प्रसंगी किरण लाड म्हणाले की किसान नागरी सहकारी पतसंस्थेने नापतवान लोकांना पतवान बनवण्याचे काम केले असून सर्व स्तरातील लोकांना गरजेच्या वेळी सदैव मदत केली आहे. ही संस्था सर्वसामान्यांची हक्काची संस्था म्हटले तर वावगे वाटणार नाही. या संस्थेवर दृढ विश्वास असल्याने नागरिकांचा ओढा मोठा आहे. संस्थेचे अध्यक्ष किरण लाड यांनी क्रांती अग्रणी डॉक्टर जी.डी. बापू लाड यांच्या विचारांच्या पावलावर पाऊल टाकत गेल्याने आज यशाचे उंच टप्पे गाठत आहे. ही अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यांना व त्यांच्या संचालक मंडळास शुभेच्छा देतो, असे ते शेवटी म्हणाले. यावेळी गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त शिक्षक व पदाधिकारी यांचा सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. संस्थेचा अहवाल वाचन मॅनेजर संतोष बाबर यांनी केले. प्रारंभी स्वागत प्रास्ताविक संचालक महारुद्र जंगम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक जितेंद्र जाधव यांनी केले. या कार्यक्रमात अनिल सावंत, बाजीराव पवार, किरण लाड, प्रकाश पुजारी, संपत गावडे, मोहन पुजारी, डॉक्टर श्रीकांत जाधव, वंदना लाड, सिंधुताई थोरबोले तसेच शाखा सल्लागार प्रकाश लाड, देवानंद खारगे, विजय कटारे, दत्तात्रय माळी, युनुस लांडगे, जयवंत चौगले, सुखदेव कनुंजे, अजित जाधव, संदीप यादव, विनोद लाड, प्रकाश आवटे यांचेसह सभासद, संस्थेचे कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस.